सूर्यदेवाची पूजा करालो. हा हा. पाठ घेतलाय. अच्छा. सूर्यदेवाची कोणी रांगोळीनं काढते, कोणी गंधगोळीनं काढते. ते आपण रांगोळीनेच काढलाय सूर्यदेव. बर बर. इकडून ओम काढलाय हा. आणि तिकडून चांदोबा काढलाय. अच्छा. आणि पूजा बांधली. आधी गणोबाची पूजा असते, मग कोण्या देवाची असते. आधी सुरूला काय बी करताना गणपतीची पूजा असते. गणपतीच्या आधी देवाची पूजा केली आणि मग गणपतीची केली. गणपतीची झाल्यावर सूर्यदेवाची, ओमची, चांदभाऊ बाबा माची आता पूजा चालू आहे. आता ही पूजा सरली की आता नारायण देवाची अभिषेक आहे. दुधानं तुपानं अभिषेक करायचा. आता आधी पाण्यानं करायचा, मग दह्या दुधानं करायचा, नंतर पाण्यानं करायचा. नारायण देवाला कापसाच्या गाद्या पण केल्यात बसायला. हळदी कुकू लावून त्याला बसवायचं वरी. ते बघ, नारायण देवाला कपडे ते घालून सजिलंय. हे बघ, आता नारायण देवाला हळद कुकू अक्षिदा फूल आता पूजा करून घ्यायची राहिले. नारायण देवाला वस्त्रमाळ टोप घालून व्यवस्थित शीर केलंय. हे बघ, आता इळा पण ठेवायला नारायण देवाला. हे बघ, आता आपल्या शेतात राहते तेवढं पुरं घेतलंय हिवाळ्याचं सामान. समजा जाम घेतलंय, बोर घेतलंय, ऊस घेतलाय, गांजर घेतलंय, ठुस्या घेतल्यात, शेंगदाणे वटाणे शेंगा समजा व्यवस्थित पुजावं लागते. माय हे बघ, आता हे देवाला समजा व्यवस्थित शीर पाटावर पुंजून घ्यायचं. हे बघ, असं ठेवायचं चारी कोणत्याला चार. हे बघ, हे इथं हे याच्यावर ठुश्या ठेवायच्या. झालं ते ऊस ठेवायचा. हे बघ, आता आपल्याला घडेल तसं घव 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 पुंजायचं. हे बघ, तिळा गुळाचं निवद पण ठेवलंय देवाला पूजाला. आता संध्याकाळी काहीतरी पुरणपोळी काहीतरी तिळाची पोळी करून पूजावं लागते. घव 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 पुंजून घ्यायचं. देव काय आपल्याला भांडणा काय ना, जसं घडेल तसं करायचं. अच्छा.